28 मे. प्रपंच देवाचा मानून करावा. अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणं याचं नाव वैराग्य. संकटकाळी जे संकट नसावं असं न वाटता परमेश्वराचं स्मरण असावं आणि त्याच्याजवळ हे मागावं की देवा, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा होऊ देऊ नको. देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पूर्व्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झालं, तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य, तरीही वैराग्य प्राप्तीचा वास्तविक काही मार्ग नव्हे हे खरं आहे. आपण शास्त्राविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्याने केले तर नावं ठेवू नयेत. न जाणो परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगलं होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ आहे. जो जसा असेल तसा असू द्या. नाटकात नट जसे काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावं. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही. सद्गुरूच तो तुमच्याकरता करीत असतात, तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानावा. सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मे पाप जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात, तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावं. प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणं परमार्थ आहे. परमेश्वराचं स्मरण ठेवून तोच करताय असं मानणं आणि सर्व काही त्याच्याकरता करणं म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखं आहे. फक्त कर्माच्या शेवटी कृष्णार्पण म्हणणे म्हणजे इतर वेळी त्याला विसरला असं नाही का. देवापाशी मला तू आपला म्हण, हे मन तुझ्या चरणी अर्पण केले, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा नको असं मागावं. नाहीतर जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याप्रमाणे मनापासून भगवंताचं स्मरण केलं तर पुढच्या मार्गाचे आपल्याला तो आपोआप ज्ञान देतो. तू जे देशील ते मला आवडेल असं आपण भगवंताला सांगावं आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावं. त्यापेक्षा भगवंताजवळ यायला दुसरा मार्ग नाही. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्यात तोच परमार्थ होतो. ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा. श्रीराम जय राम जय जय राम.